राजकारणात मी काम करतोय आणि बाबुरावजी पोटभरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे माझा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे की सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन राजकारण करावं, समाजकारण करावं आणि त्या पद्धतीनं हे नेहमीच करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्यात धनगर बांधवांनाही वेळोवेळी मानाची त्यांना पदाधिकारी बनवण्याचं काम या ठिकाणी माझ्या हातून झालेलं आहे. आणि निश्चितपणानं आजपर्यंत माझ्या निवडणुकीचा जर इतिहास पाहिला तर नेहमीच समाज बांधवांनी मला आशीर्वाद दिलेला, गंभीर अशी साथ दिलेली. फक्त अपवाद राहिला मागच्या निवडणुकीचा, परंतु त्याबद्दल मी काही कोणाला दोष देत नाही, दोष द्यायचं कारण नाही. कारण माझ्या विरुद्ध हे षडयंत्र आपल्या जिल्ह्यातल्या काही नेते मंडळींनी या ठिकाणी रचलं. धनगर बांधवाच्या एका नेत्याला त्यांनी आम्ही संपूर्ण दुसऱ्या समाजाची, आमच्या समाजाची मतं देतो, तुम्ही उभा राहा म्हणून त्यांना पुढं केलं. काही मराठा समाजातल्या लोकांनाही त्यांनी पुढं केलं, फक्त धनगर बांधवांना कोट्यावधी रुपये देऊन त्यांना उभं केलं गेलं. आणि त्यामध्ये निश्चितपणानं मागच्या निवडणुकीचा जर अपवाद वगळला तर पहिल्यापासून माझ्या राजकारणाच्या सुरुवातीपासून धनगर बांधवांनी नेहमीच मला सहकार्य केलेलं आहे, नेहमीच खंबीर अशी साथ दिली. आणि मी माझ्या परीनं समाजाच्या गावासाठी असो, व्यक्तिगत कामामध्ये असो, नेहमीच समाज बांधवांना एक झुकतं माप देण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणाने केले. या जयंतीच्या निमित्तानं आपण राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी जे काही काम त्यांच्या कारकिर्दीत केलं, त्यांना पुण्यश्लोक ही पदवी मिळाली, त्याचं कारणच एवढं आहे की 12 ज्योतिर्लिंगाचा उद्धार, ठिकठिकाणी नदीघाट बांधकामं असतील, धर्मशाळा उभा करण्याचं काम असेल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, अन्नछत्र असतील, ही पहिल्यांदा सुरू करण्याचं काम ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी मातेने केलं. आणि संपूर्ण भारतभर हे त्यांचं काम आहे. आपल्याच मतदारसंघामध्ये मंदिरातला गोदावरी काठावर त्यांनी घाट बांधलेला आहे, तो अजूनही तोच घाट त्या ठिकाणी कार्यरत आहे. आज 300 वर्षानंतरही मजबूत रीतीनं तो घाट या ठिकाणी कार्यरत आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचा जन्मोत्सव साजरा करतो, जयंती साजरी करतो, तेव्हा त्या व्यक्तीने त्या जीवनात आपल्या काय केलेलं आहे, कोणता विचार सांगितलेला आहे समाजासाठी, त्याची उजळणी करणं आणि त्या मार्गावरती आपण चालणं आपल्या आयुष्यात, मार्ग निघेल असं त्यांचं म्हणणं आहे. हे खरं जयंती उत्सवाचं काम आहे असं मी मानतो. आणि म्हणून आपण प्रत्येकाने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श घेऊन आपल्या जीवनामध्ये वाटचाल करावी, आपल्या मुलाबाळांना घडवण्याचं काम करावं. बाबुरावांनी सांगितल्याप्रमाणे आजकाल शिक्षणाला अतिशय मोठं महत्व आहे आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या मुलाला शिकवलं पाहिजे. जास्तीत जास्त सक्षम बनवायचं असेल तर शिक्षण हे गरजेचं आहे आणि म्हणून शिकवण्याकडं सर्वांनी लक्ष द्यावं. अनेक मागण्या मंत्री आल्या की होत असतात. दत्ता मामा भरणे हे अतिशय कार्यक्षम मंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखले जातात आणि मला वाटतं की महाराष्ट्रातल्या धनगर समाज बांधवाचा प्रतिनिधी म्हणून निश्चितपणानं शासनाच्या माध्यमातून जशी या ठिकाणी मागणी झालेली आहे
मोठ्या प्रमाणामध्ये या समाजासाठी निधी उपलब्ध करून देण्याचं काम असेल, नोकऱ्या देण्याचं काम असेल, व्यवसाय उद्योगासाठी कर्ज देण्याचं काम असेल, पारंपरिक व्यवसाय म्हणून शेळी मेंढीचा व्यवसाय असेल, याच्यासाठी शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त योजना या समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी दत्ता मामा हे पुढाकार घेतील आणि आमच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी, आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या सहकार्यानं, यांच्या मदतीनं या समाज बांधवासाठी भरीव असं काम करतील असं निश्चितपणानं विश्वास मी व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर भरणे मामांना विनंती करतो की आमच्या माजलगाव मतदारसंघामध्ये कृषी कार्यालयासाठी एक कृषी भवन त्यांच्या खात्याची जी योजना आहे ती देण्याची घोषणा त्या ठिकाणी करावी. आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय माता. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.